कापूस पीक साधारण 40 ते 50 दिवसांचे झाले की दुसऱ्या खत भरणीची चाहूल लागते. पीकही अन्नद्रव्यांची भूक दाखवून देतं. दुसऱ्या खत भरणीचा कालावधी म्हणजे साधारण पिकात पुढचा फुलोरा लागण्याचा कालावधी समजला जातो. पीक पुढच्या टप्प्यात जाणार, त्यामुळे पिकाची वाढलेली भूकही भागवणं गरजेचं असतं, जेणेकरून पाते गळई होत नाही आणि फुलोरा देखील चांगल्या प्रकारे लागलेला पिकावरती पाहायला मिळतो. तसेच पिकाला अन्नद्रव्य देखील वेळेत न दिल्याने पिकांच्या पानांवर लालसर किंवा पिवळसर छटा तयार झालेल्या दिसायला लागतात. हिरवेगारपणा पूर्णपणे निघून जातो. दुसऱ्या खताचं नियोजन करायचं म्हटलं तर खत तर जास्त लागणारच, शिवाय अशी खते निवडावी लागतात जी पिकाच्या पुढील टप्प्यासाठी म्हणजे फुलोरा वाढीसाठी आणि बोंडे चांगले लागण्यासाठी मदत करतात. आणि यासाठीच कापूस पिकाच्या दुसऱ्या खत भरणी नियोजनासाठी तुम्ही देखील घेऊ शकता 10-26-26 साधारण 50 ते 75 किलो म्हणजे साधारण 1 ते 1.5 बॅग टाकायचे आहे, जेणेकरून या खतातून जास्त प्रमाणात स्फुरद आणि पोटॅश गेल्याने पिकामध्ये फुलोरा आणि बोंडे अवस्थेसाठी फायदा होणार आहे. आणि यासोबत कंपल्सरी घ्यायचं आहे मॅग्नेशियम सल्फेट. आता हेच का तर सांगते. मॅग्नेशियम सल्फेट मधील मॅग्नेशियम हे अन्नद्रव्य पिकातील प्रकाश संश्लेषण क्रिया उत्तमरित्या चालू ठेवतं. त्यामुळे पीक हिरवेगार राहून अन्न तयार करण्याचं काम मॅग्नेशियम अतिशय उत्तमरित्या करतं. त्यामुळे पाते हिरवीगार राहून पुढे बोंडे अधिक लागतात. सोबतच पिकात येणाऱ्या लाल्या रोग हा बुरशीमुळे नाही तर अन्नद्रव्य कमतरतेमुळे येत असल्याने या अन्नद्रव्याची पिकाची गरज भरून काढतं. वापरण्यासाठी आपण साधारण 10 किलो प्रति एकर साठी घेऊन बाकी खतांमध्ये देखील मिक्स करून देऊ शकतो. आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे पिकाच्या 50 ते 60 दिवसांच्या अवस्थेला म्हणजेच दुसऱ्या खताच्या वेळी चुकूनही युरिया द्यायचा नाही. आता मी या दिवसांमध्ये युरिया का द्यायचा नाही असं का म्हटले, याचं उत्तर तुम्हीच नक्कीच आपल्या कमेंटद्वारे नक्की द्या. हा व्हिडिओ आणि बाकी शेतकरी बंधूंना देखील जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.